अंमली पदार्थाच्या तस्करीविरुद्ध वर्धा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आता आपली कंबर कसली असून मेफोड्रॉन ड्रग्जच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. वर्धेचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने एका धाडसी मोहिमेत MD ड्रग्जची तस्करी करणाऱ्या आरोपीला रंगेहात अटक केली आहे. 27 जानेवारी रोजी रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कार्ला चौक परिसरात पोलिसांनी सापळा रचला होता. एका संशयास्पद होंडा सिटी कारवर पोलिसांनी छापा टाकला असता 32 वर्षीय राजेंद्र सिंग उर्फ गुड्डू जुनी याला मेफेड्रॉनची वाहतूक करताना पकडण्यात आले. या कारवाईत पोलिसांनी 7 ग्रॅम 65 मिलीग्रॅम MD ड्रग्ज, एक होंडा सिटी कार आणि मोबाईल असा एकूण 10,41,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणाचे धागेदोरे नागपूरपर्यंत पोहोचले असून तिथल्या एका मुख्य सूत्रधारावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलीस निरीक्षक विनोद चौधरी आणि त्यांच्या पथकाने फत्ते केली. आता वर्धा पोलीस या अंमली पदार्थाच्या रॅकेटच्या मुळाशी जाण्यासाठी सज्ज झाले आहे. ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल आणि अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक निशांत फुलेकर, विजयसिंग गोमलाडू आणि त्यांच्या संपूर्ण पथकाचा समावेश होता.